काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपी या सोशल मीडियावर सुरू झालेल्या पार्टीची फारच चर्चा आहे. म्हणजे या झुरळांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एका व्यंगात्मक ऑनलाईन समूहापासून सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने आता बुधवारी 3 जून रोजी त्यांच्या 3 प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली. या झुरळांचा म्होरक्या जो आहे अभिजित दिपके तो तिथे अमेरिकेत बसलाय. तिथे बसून तो भारतातल्या तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतोय, त्यांच्यावर वैचारिक आक्रमण करतोय. आता त्याची बॅकग्राऊंड ही आम आदमी पक्षाची आहे किंवा त्याची विचारधारा नेमकी काय आहे यावर आपण एका आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. आता हे जे 3 प्रवक्ते आहे ना त्यांची बॅकग्राऊंड सुद्धा प्रचंड इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुकडे तुकडे गँग पुन्हा एकदा वेगळ्या माध्यमातून सज्ज झालीये हे त्यांची विचारधारा आणि त्यांची ओळख लक्षात घेतल्यावर आपल्या लक्षात येईल. आजच्या भागात याच तिघांविषयी आपण बोलणार आहोत. त्यांची बॅकग्राऊंड काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सीजेपीने एक्स वरून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पत्रकार सौरव दास याची मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली, तर राजकीय संशोधक, लेखक, चित्रपट निर्माता विजेता दहिया आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट असलेला आशुतोष रांका यांची सहप्रवक्तेपदी निवड केली आहे. त्यांनी या तिघांनी मिळून एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली. आता यातला जो मुख्य प्रवक्ता आहे सौरव दास याचे काही ट्विट्स हे चर्चेत आलेत. त्यावरून त्याची विचारधारा किंवा एकूणच त्याची विचार करण्याची पद्धत काय आहे हे आपल्या लक्षात येईल. हा जो सौरव दास आहे ना हा उमर खालिद याला आपला आदर्श मानतो. म्हणजे उमर खालिदचा हा चाहता आहे. तोच उमर खालिद जो 2020च्या सीएए आणि एनआरसी विरोधी दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनामागचा एक मुख्य चेहरा होता. जेएनयूचा विद्यार्थी नेता म्हणून मिरवणाऱ्या उमर खालिदवर दिल्लीमध्ये हिंसाचार आणि दंगल भडकवण्यासारखे गंभीर आरोप सुद्धा आहेत. सौरव दासला हा तुकडे तुकडे गँगचा उमर खालिद हा धाडसी आणि शूर वाटतो, पण आपलं सैन्य, त्यांची शूरता, वीरता याविषयी सौरव दासला काहीही वाटत नाही. पण उमर खालिद विषयी त्याला प्रचंड आदर आहे. इतकंच नाही तर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्याविषयी खिल्ली उडवणारं आणि जातीवाचक ट्विट सुद्धा याने केलं होतं. इथपर्यंत याची मजल गेलेली आहे. पत्रकार परिषदेतलं त्याचं आत्ताचं एक विधान ऐका. दिस एंटायर कल्चर अबाउट कि आप परमिशन लीजिए, आप बहुत पता है कितने महीने पहले आप परमिशन मांगिए, फिर वो रिजेक्ट करे, फिर आप कोर्ट जाइए. क्यों परमिशन मांगे? हाउ डज दिस मेक सेंस कि आप 10 बजे सुबह जाओगे जंतर मंतर, 10 बजे जाओगे, फिर 5 बजे निकल जाओ, हो गया, आपने रो लिया, आपने गा लिया, वहाँ पे खत्म. तो डज प्रोटेस्ट वर्क लाइक दिस इन अ डेमोक्रेसी? सो दैट इज द कल्चर वी आर गोइंग अगेंस्ट. दैट हैज टू चेंज. ऐकलं? यांना कायद्याचं पालन वगैरे काहीही करायचं नाहीये. उलट कायदा सुव्यवस्था यांना धाब्यावर बसवायची. हाच तर त्यांचा मुख्य उद्देश आहे. आणि हे चाललेत सिस्टीम बदलायला. यांना गोंधळ घालायचा आहे. म्हणजे आपल्या देशातल्या युवकांना भडकवून त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना देशामध्ये अराजकता माजवायची. आणि दुसरा सहप्रवक्ता आहे विजेता दहिया, कट्टर मोदी विरोधक. आणि याची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे ध्रुव राठीचा स्क्रिप्ट रायटर. यावरून लक्षात आलंच असेल. त्याचा सुद्धा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यातले त्याचे विचार ऐका. ध्रुव राठी के साथ आप जुड़े हुए हैं. अभी एक जो हाल फिलहाल में आपने जो उनके लिए रिसर्च और स्क्रिप्ट किया है जिसमें कि आपने ये लिखा है कि भगवान श्री राम, भगवान श्री कृष्ण मांस का भक्षण शायद किया करते थे, इस तरह का कुछ है. इसको लेकर के देश भर में बहुत उबाल है. बहुत सारे वो लोग जो कि ध्रुव राठी को बहुत ज़्यादा पसंद करते थे उनमें भी मैं देख रही हूँ कि वो पूछ रहे हैं कि अरे ये कैसे लिख दिया. तो उनकी धार्मिक भावनाएं आहत हो गई हैं. ये जो रिसर्च था इसके एविडेंस वगैरह आपने कहाँ से जुटाए थे? सारा है ना, ऑनलाइन भी है. ऑनलाइन आपको वैसे किताबें खरीदनी आप वैसे खरीद लो. तो सारा कुछ लिखा हुआ है. थोड़ा सा और ये जो लोग हैं बैकग्राउंड है ना, इन बेचारों की गलती नहीं है. हाँ. क्योंकि हम उसी कंडीशनिंग के साथ बड़े हुए है ना. तो कई लोग कह रहे हैं कि राम की इंसल्ट कर दी. तो आप यही मानसिकता आप देखिए कि आप नॉनवेज खाने को इंसल्ट क्यों मान रहे हैं. क्यों? क्योंकि वो आपकी कंडीशनिंग का हिस्सा बना दिए हैं. बिल्कुल. और प्योरिटी का भी जो रखा, कास्टिज्म जो था, तो इसी तरीके से रहा ना कि हम तो जी ज्यादा प्योर हो गए. हालांकि फिर वो मनुस्मृति में ये भी है कि मांस को इस विधि पूर्वक खा लो तो ठीक है, पूजा करके पितरों को, देवताओं को चढ़ा के और ये
तो यही सब है ना। और फिर लोगों के लेकिन दिमाग में डाल दिया कि अच्छा, पवित्र अपवित्र हाँ। है। एक मांस का पीस खाने से तुम अपवित्र हो गए। अब उस टाइम पे जब वाल्मीकि रामायण लिखी गई तो उस टाइम पे ये चीज थी, कल्चर थी, लोग खाते थे मीट। तो ये राम का अपमान कैसे हो गया? अपमान तो आप कर रहे हो ना, कि आप अपने खांचे में उनको डालना चाह रहे हो। हिंदू देवदेवता, हिंदू संस्कृती याविषयी उलटसुलट पसरवायचं, त्याच्यावर टीका करायची, हे यांचे आवडते उद्योग. तिसरा आहे मॅनेजमेंट कन्सल्टंट असलेला आशुतोष रांका. हा आम आदमी पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा चाहता आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये सहयोगी फेलो म्हणून याने काम केले. तर असे हे आपचे चाहते, उमर खालिदचे चाहते, कट्टर मोदी विरोधक, झुरळांचे प्रवक्ते. अजून एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये सीजेपी समर्थक अमित कुमार सिंध हा झुरळांना जे काही आवाहन करतोय ते तुम्हीच ऐका. जो भी 6 तारीख को आ रहा है ना एयरपोर्ट और दिल्ली जंतर मंतर प्रोटेस्ट के लिए ना, भाई एक रिक्वेस्ट है, अगर अभिजीत दीपके को इमिग्रेशन ने रोका वहां पे तो भाई एयरपोर्ट पे हंगामा शुरू होगा. और दूसरी चीज की अगर प्रोटेस्ट परमिशन के लिए थोड़ा सा टाइम लगा ना, हम तब तक रोकेंगे जब तक हमें परमिशन नहीं मिल जाएगी. रुकना पड़ेगा भाई. और तीसरी चीज ना, अपनी सेफ्टी के लिए ना कुछ चीजें खरीद लेना भाई, जैसे पेपर स्प्रे हो गया, डंडे वंडे हो गए, जो भी है. क्योंकि अगर पुलिस ने हाथ छोड़ा ना, लाठी चार्ज या फिर पानी वानी फेंका, तो वो उस चीज के लिए काम आएगा. तो भाई इस बारी ना, अगर जो भी है हम आर या पार करके ही जाएंगे. क्योंकि भाई बहुत सह लिया हमने, बनेगा नेपाल बनेगा भाई, थक गए हैं सह सह कर, हो गया भाई. यातून गोंधळ घालणं ही या झुरळांची मानसिकता आहे हे दिसून येतं. असे सगळे तरुण या झुरळांच्या पार्टीत आहेत. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फंडिंग. म्हणजे इतक्या मोठ्या स्तरावर हे लोक काम करतायत, तर यांना नेमकं फंडिंग कोण करतंय हा महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. कारण फंडिंग शिवाय हे सगळं होऊच शकत नाही. पत्रकार परिषदेत या फंडिंगवर जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा सौरव दासने काय उत्तर दिले ते सुद्धा सांगते. एक मिनट, आई विल जस्ट आंसर दैट क्वेश्चन फ्रॉम हिम. द क्वेश्चन अबाउट फंडिंग, फंडिंग किस चीज के लिए चाहिए? आपने बोला ये पोस्टर 200 रुपए का है. यहाँ पे इतने लोग इकट्ठा हो गए, 1-1 रुपए सब लोग देंगे, 200 रुपए का पोस्टर नहीं बन जाएगा क्या? अगर युवा को रोड पे आना है, जंतर मंतर पहुंचना है, ऑटो लेके 100 रुपए देके नहीं पहुंच सकते क्या? हम लोग पहुंच जाएंगे. उसके लिए किस चीज का फंडिंग चाहिए? तो ये एक काउंटर नैरेटिव चलाया जाता है. कोई भी मूवमेंट हो, आज हिस्ट्री विल टेल यू, हिस्ट्री विल टेस्टिफाई कि जब एक अच्छा मूवमेंट हुआ है उसके खिलाफ एक काउंटर नैरेटिव चलाया जाता है, कॉन्स्पिरेसी थियरी चलाई जाती है, फंडिंग लाया जाता है, फॉरेन हैंड लाया जाता है, बहुत सारी स्टोरीज बनाई जाती है. क्यों? क्योंकि वो मूवमेंट एक सही पाथ पे है. तो हमें भी ये वैलिडेशन मिल चुकी है कि ये मूवमेंट एक सही पाथ पे चल रही है, इसलिए ये स्टोरीज बनाए जा रहे हैं. फंडिंग विषयी तुम्ही काहीही सांगा, पण मुळात तुमच्या सगळ्यांची बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर स्ट्रॉंग पाठिंबा कोणाचा आहे हे उघड उघड सगळ्यांनाच दिसतंय. पत्रकार परिषदेचं पत्र सुद्धा पहा यांचं. आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांच्या शिफारसीचं पत्र आहे. आता झालंय काय, मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सगळेच विरोधक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतायत. इंडिया आघाडीचा प्रयोग करून पाहिला, पण एकत्र राहता येईना, त्यामुळे पुन्हा सगळे वेगळे झाले. मग निवडणूक आयोग, ईव्हीएम हॅक ही नाटकं सुद्धा करून झाली, पण त्यातला फोलपणा सुद्धा जनतेच्या समोर आला. आता तर SIR वर बोंबलून सुद्धा झालं, पण त्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. मग नेपाळमध्ये तिथल्या तरुणांनी जे घडवलं ते भारतात घडवण्यासाठी विरोधकांचे पडद्यामागून प्रयत्न सुरू झाले. त्यातलाच एक भाग म्हणजे CJP ही झुरळांची पार्टी. तरुणांना पुढे ठेवून पडद्यामागून हेच सगळे विरोधक ती सूत्र हलवतायत. आता पुढचे काही दिवस आमचं आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, सरकार विरोधातली नारेबाजी हे सगळं आपल्याला ऐकायला मिळेल. या सगळ्यांची विचारधारा पाहिली की लक्षात येतं, नियोजनबद्ध पद्धतीने तरुणाईला भडकवण्याचं, ब्रेनवॉश करण्याचं, त्यांना चिथावणी देऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करायला भाग पाडण्याचं हे काम सुरू आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, हिंसक पद्धतीने किंवा आंदोलन करून सरकार उलथवलं आणि कोणीही सत्तेच्या सर्वोच्च स्थानी जाऊन बसलं तरी सरकार चालवणं, देश चालवणं हे येड्यागबाळ्याचं काम नाहीये. त्यासाठी दूरदृष्टी, कणखर नेतृत्व आणि राष्ट्रवादी विचारांचं अधिष्ठान हे अत्यंत आवश्यक असतं. यांच्यापैकी कोणाकडे तरी ते आहे का हा विचार तुम्हीच करा.
कोण तरुणाईचा वापर करतो हे समजण्या इतके देशातले तरुण जेनझी ही प्रचंड हुशार आहे, सुज्ञ आहे. खरं खोटं याची जाण असणारे, देशावर प्रेम असणारे तरुण या झुरळांच्या नादी लागणार नाहीत याची खात्री आहे. बाकी झुरळांच्या पार्टीने कितीही प्रवक्ते नेमले आणि कितीही पत्रकार परिषदा घेतल्या तरी सुद्धा देशातला विचारशील तरुण त्यांना झुरळांसारखं नक्कीच झटकून टाकेल. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.